कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय म्हणले अधिपती? ते हेच सांगत होते की रमेशची आई आली आहे तिकडे। अगदी पायच पकडलेत अधिपतींचे, जायलाच तयार नाही। रमेशला नोकरीवर ठेवून घ्या, परत नोकरीवर ठेवून घ्या, सारखं हेच सांगतात। अधिपतींचं काय म्हणणं आहे? ते मलाच विचारत होते काय करू। मग काय सांगितलं काय तुम्ही? मी म्हटलं त्यांना तुम्ही अजिबात नोकरीवर परत ठेवून घेऊ नका। कसं ठेवणार ना मॅडम? हा, बरोबरच आहे तुमचं। हो, पण शेवटी रमेशची आई येते आणि आई विनंती करते त्यांना, ती उभी आहे त्यांच्या समोर। तुम्हाला तर माहितीच आहे, आई म्हणजे वीक पॉइंट आहे अधिपतींचा, मग ती कोणाचीही असो। आई म्हटलं की त्यांचं सगळं अवसानच गळून पडतं, पाघळतात लगेच। तुम्हाला तर माहितीच आहे ना मॅडम। हो, तुम्ही काय आमासनी टोमना मारलात वय? म्हणजे नाही म्हणजे तुम्ही म्हणलात ना व आई त्यांचा एक पॉइंट आहे म्हणून। हो मॅडम, मला तसं नव्हतं माझ्या म्हणण्याचा तो अर्थच नव्हता मॅडम। मला फक्त एवढीच काळजी आहे की अधिपतींनी भावनेच्या भरात येऊन काहीतरी चुकीचा निर्णय नको घ्यायला। मी अगदी मनापासून बोलत होते मॅडम, तसं नव्हतं म्हणायचं मला। बरोबरच आहे, हळवे आहेतच ते, आणि त्यांच्या हळवेपणाचा लोक गैरफायदा घेतात। तुम्हाला तर माहित असेलच नाही का? काय मॅडम, तर तुम्ही मला टोमणा मारताय का? नाही हो, नाही टोमणा वगैरे नाही। तुम्ही पण म्हणाला तसं एकदम तुमच्या मनापासूनच बोललो आम्ही। पण बरोबर आहे तुमचं, कुणाच्या बी आईला ते आपल्या आईवानीच मानतात। आता बघा ना, तुमच्या आईला पण आईसारखं मानतात का नाही? आहेत त्या सासूबाई, पण काय ह्यो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे हो। पण ह्योच तुम्ही म्हणलात तसं काय हा एक पॉइंट आहे, आणि त्यांच्या या स्वभावाचा कोणी गैरफायदा नको घ्यायला। आपल्यालाच काहीतरी करायला लागल। आपण काय करणार मॅडम? म्हणजे मी तसं बोलले त्यांच्याशी फोनवर, पण हवं तर तुम्ही बोला। नाही नाही, फोनवर बोलून काय व्हायचं नाही। म्हणजे काय, आपल्याला फॅक्टरीत जायला लागल, समोरासमोर जाऊन बोलू त्याच्याशी, तो रमेश आणि त्याच्या आईशी, आणि आम्हाला आमच्या अधिपतींशी पण बोलायचं आहे। चला, तुम्ही पण चला आमच्या बरोबर। अधिपती, हे सगळं काय चाललंय इकडं? आणि ही इथं परत कशी काय आली? तुम्हाला जायला सांगितलं होतं ना? या रमेशच्या आई लईच गायवाया करायला लागल्या, मला ते काय बघवना। नाही म्हणलं तर त्या बी आईवानीच आहेत, आमच्या आईच्याच वयाच्या आहेत म्हणताना म्हणलं त्यांचा मान राखावं म्हणताना फक्त, बाकी काही सुद्धा नाही। त्या माझं पाय सोडायला तयार नाहीत, सारखं हातापाय पडायला लागल्या, मला ते काय बरं वाटेना म्हणताना मी नीलमताईसनी बोलवून घेतलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।